नवी मुंबईमधला हा किल्ला तुम्ही पाहिलात का? हा नाही, याच्याच समोरचा. महानगरपालिकेच्या समोर एक गेट लागतो आणि त्याच्या समोरून सरळ जाऊन राईट मारायचं. राईट मारल्यानंतर एक झाडांचा एरिया लागतो. त्याच एरियाच्या नंतर समोरच येतो किल्ले बेलापूर. हा किल्ला जास्त उंच नाही, 2 मिनिटं चालल्यावर लगेचच समोर आपल्याला किल्ला दिसून येतो. किल्ल्याच्या आत गेल्यावर लगेचच आपल्याला एक समोर बुरुज दिसून येतो. बुरुज बघल्यानंतर किल्ला हा फारच छोटा आहे, म्हणून लगेच आम्ही हा किल्ला पूर्ण बघण्यासाठी गेलो. थोडा चाललो आणि समोरच एक पाण्याची टाकी दिसली. टाकीच्या समोरच पूर्वी एक पुरातन इमारत होती. गड बघायला आम्ही संध्याकाळी आलेलो. संध्याकाळचा नजारा तुम्ही पाहायला येत असाल तर खूपच सुंदर असतो. पूर्ण गड बघून झाल्यानंतर परत आम्ही बुरुजाकडे गेलो आणि समजलं आम्हाला तेथे दीपोत्सवाचा कार्यक्रम चालू होता. त्याच्यामुळं आम्ही तिथे थांबलो आणि नंतर मंदिरात तिथे आईचं दर्शन घेतलं आणि तेथे मशाल पेटवली. मशाल पेटवून आम्ही सरळ गडाच्या दिशेने निघायची तयारी केली. दीपोत्सवासाठी बाहेरून लोक आलेली व अर्धी स्थानिक होती. मंदिरातून मशाल घेऊन लगेच आम्ही गडाच्या दिशेला गेलो. मगाशी बघितला तोच हा रस्ता आहे, पण मगाशी उजेड होता आणि आता कालोख झालं होतं. पूर्ण गडाभोवती फिरून पुन्हा बुरुजाजवळ आलो आणि मशाल ही महाराजांच्या प्रतिमेसमोर ठेवली. प्रतिमेसमोर मशाल ठेवल्यानंतर लगेच दिवे लावायची सुरुवात केली. दीपोत्सवाला आम्ही पहिल्यांदा आलो. तर खरं तर म्हणजे आम्ही गड पाहण्यासाठी आलेलो आणि दीपोत्सव साजरा होत होता म्हणून त्यासाठी आम्ही थांबलो. दीपोत्सवाचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला व आमच्यासाठी पहिल्यांदाच होता. सर्व दिवे लावल्यानंतर थोडा वेळ तिथे थांबलो आणि नंतर महाराजांचा दर्शन घेतलं आणि घराकडे निघालो.